उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरून हटवा अशी मागणी रामदास कदम यांनी केलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे ही मागणी करण्यात येते आहे। उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची पायमल्ली केलेली आहे। त्यांना बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदी राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, त्यामुळे त्यांना अध्यक्षपदावरून हटवा अशी मागणी रामदास कदम यांनी केली असल्याचं कळतंय। उद्धव ठाकरेंना शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी बसण्याचा नैतिक अधिकार नाही आणि म्हणून आजच्या या आमच्या बैठकीमध्ये आम्ही याचा निषेध केला आहे। आम्ही सगळा ठराव हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देतोय आणि देवेंद्र फडणवीस यांनी किंवा शासनाने तातडीनं ज्या उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांचा अवमान केलाय, त्यांच्या विचाराचा अवमान केलाय, त्यांच्या विचाराची पायमल्ली केली, त्या शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावर तातडीनं हकालपट्टी करावी उद्धव ठाकरेंनी, असा ठराव आम्ही आज पास केलाय, मंजूर केलाय आणि त्याची पत्र आम्ही लवकरच शासनाकडे पोहोचवत आहे। तर उद्धव ठाकरेंना स्मारकाच्या अध्यक्षपदावरून हटवा असं आता रामदास कदम म्हणतायत। खरं तर ही मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केलेली आहे। बाळासाहेबांच्या विचारांची त्यांनी पायमल्ली केली असा आता रामदास कदम यांचा आरोप आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।